नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात महायुतीतले मतभेद मोठ्या प्रमाणात समोर आले। भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी 2 नंबरला किंमत नसते असं म्हणत थेट एकनाथ शिंदेंना चिमटा काढलाय आणि यावरून आता निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर काय हल्लाबोल केलाय पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून। एक नंबर एक नंबरच असतो। रवींद्र चव्हाणांचा शिंदेंना चिमटा। निवडणूक प्रचारात महायुतीत घमासान। महायुतीत एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेच्या मंत्र्यांची नाराजी लपून राहिली नाही। फोडाफोडीच्या राजकारणावरून नाराज झालेल्या शिंदेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची थेट दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती आहे। याचे पडसाद आता निवडणुकीच्या प्रचारातही दिसत आहेत। निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसोबत उभे ठाकलेले भाजप आणि शिंदे सेनेचे नेते तिखट टीका करतायत। या पार्श्वभूमीवर 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची असं विधान रवींद्र चव्हाणांनी केलंय। विटा नगर परिषदेच्या प्रचारात तर चव्हाणांनी एक नंबरच असतो असं म्हणत शिंदेंना पुन्हा चिमटा काढलाय। हे भाषण जरा पूर्ण बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे। त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबांनो तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 आणि सगळ्यात शेवटी। त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या, जो भी कुछ है देवा भाऊ ही है। नगरपालिका निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष आमने सामने आल्यानं टीकेचा धुरळा उडलाय। चव्हाणांआधी मंचरमधील सभेत एकनाथ शिंदेंनी ज्याच्या मागे महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला अशी घोषणाबाजी करत विरोधकांना ललकारलं होतं। 2 डिसेंबरला शिवसेनेचा हा बाण निघेल सुसाट आणि विरोधक होतील भुईसपाट। करायचे का नाही? आणि सगळ्यांचं डिपॉझिट गुल झालं पाहिजे। एवढे लोक जर उतरले रस्त्यावर तर डिपॉझिट गुल व्हायला काय टाइम लागतोय? सगळ्यांना 4 मुंड्या चित करण्याचं काम करा। तुम्ही निर्धार करा पक्का, ज्याच्या मागे एवढ्या महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला। दुसरीकडे या वादात निलेश राणेंनी उडी घेतली। एकनाथ शिंदे जे बोलतात ते फायनल असं म्हणत त्यांनी रवींद्र चव्हाणांना टोला लगावलाय। पण तुम्ही जे कोडवर्ड मध्ये धमकी देताय ना चव्हाण साहेब, ही घमेंड आहे। मोठमोठ्यांची घमेंड उतरली हो। आता तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात तर तुम्ही बिंदासपणे बोललं पाहिजे। तुम्ही म्हणताय ना तुम्ही 1 नंबर, मग 1 नंबर सारखं वागा ना। ठाणे, सिंधुदुर्ग आणि हिंगोली जिल्ह्यात तर भाजप आणि शिंदे सेनेतला वाद टोकाला गेलाय। प्रचाराच्या तोफा थंडवल्यावर महायुतीत काय घडणार? आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत मित्र पक्षांची भूमिका काय असणार? महायुतीतला मोठा भाऊ भाजप काय निर्णय घेणार? याकडे राज्याचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।